नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे गावरान विश्लेषक. इथं तुम्हाला स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत म्हणजे गावरान भाषेत ऐकायला आणि बघायला मिळते. जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. कसं आहे माहिती आहे का, राज्यामध्ये सध्या एकच मुद्दा जोरदार चालू आहे, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा आणि मनोज जरांगे पाटील यांचा. महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये मनोज जरांगे पाटील हे सभा घेत आहेत आणि मोठा प्रतिसाद त्यांना महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये मिळत आहे. मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी जमत आहेत. हे आपण मागच्या काही दिवसांपासून बघतच आहोत. आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला जे 24 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम टाईम दिलेला होता, आता त्याची बैठकसुद्धा आज ते 22 तारखेला घेणार आहेत की इथून पुढची दिशा कशा पद्धतीनं असेल. पण मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला जो काही मोठा प्रतिसाद मिळत आहे तो मराठा आरक्षण मराठ्यांना मिळावं, कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र मिळावं म्हणून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. मराठा समाज मराठा बांधव हा एकत्रितपणे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे. आता त्यांची काही जी सभा झाली होती आंतरवाली सराठी इथं, त्या ठिकाणी एक महाराष्ट्रातली ऐतिहासिक सभा झाली. महाराष्ट्रातले सगळे काही रेकॉर्ड मोडणारी सभा झाली आणि मोठे लोक त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते. हे सगळं आपण पाहिलं होतं. पण त्याच जागेवरती जी काही 100 एकरची जागा होती त्यावर जर टीका केली होती, त्यावर बोलले होते ते म्हणजे छगन भुजबळ. छगन भुजबळ यांनी असा मुद्दा उपस्थित केला होता की मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला एवढे पैसे कुठून आले, म्हणजे 7 कोटी रुपये कुठून आले, 100 एकर जागा कशी मिळाली, असे विविध प्रश्न छगन भुजबळ यांनी निर्माण केले होते. त्यानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आता सभा चालूच केल्या. त्यानंतर त्यांची पुण्यामध्ये सभा झाली, राजगुरुनगरमध्ये, त्यानंतर बारामतीमध्ये झाली, म्हणजे विविध ठिकाणी त्यांच्या सभा चालू आहेत आणि त्याला मोठा प्रतिसादसुद्धा मिळताना आपल्याला दिसतोय. आता मनोज जरांगे पाटील हे एक मोठे नेते झालेत असं कोण म्हणालंय, बघा हा व्हिडिओ. एकाच वेळेला सरसकट सगळ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्या. का बाबा, तो आमचा काय ठेका घेतला सगळ्यांचा? मी मराठा आहे, मला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र घ्यायचं नाही. जरांगेची का जबरदस्ती आहे का? आणि म्हणून जरांगेंनी खरं तर स्पष्टपणे सांगायला हवं होतं की ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये कुठेही मतभेद होता कामा नाहीत. ओबीसींचं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या आरक्षणाला हात लावू नका. शासनाचं म्हणणं आहे की मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ, ओबीसीला हात न लावता. आम्हाला विश्वास आहे, आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ, मोठे वकील देऊ, महाराष्ट्रामध्ये सर्वे करून घेऊ. याची दखल देखील आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटतंय. जरांगे पाटील, जरांगे साहेब आता फार मोठे नेते झालेत. त्यांच्या सभेला लाखो लोक असतात. त्यांच्या पाठीमागे 40, 50, 100 गाड्या असतात, ताफा असतो गाड्यांचा. अचानक सगळे उभं झाले, हे न कळण्यात कोण आम्हाला कळत नाही अशातला भाग नाही. आम्हाला समजतं, सगळं कळत आहे. योग्य वेळेला योग्य ते उत्तर आम्ही निश्चितपणे देऊ. मी स्वतः मुंबईला पत्रकार परिषद घेणार आहे, यावेळेला त्यावेळेला अधिक बोलेन. पण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये या मताचा मी आहे. कोकणामध्ये हे कुठलाही मराठा खपून घेणार नाही, कुठलाही मराठा. त्यापर्यंत आपण संबंध महाराष्ट्राचा अभ्यास करून घ्यावा. ऐकलं गुलाबराव पाटील काय म्हणतात? गुलाबराव पाटील म्हणतायत की मनोज जरांगे पाटील आता मोठे नेते झाले, त्यांच्या सभेला मोठमोठी गर्दी होऊ लागली आहे आणि कोणीतरी मनोज जरांगे पाटील यांना उचकवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणीतरी राजकीय लोक मनोज जरांगे पाटील यांना मोठं करत आहेत आणि काही दिवसामध्ये तशी पत्रकार परिषद घेऊन सुद्धा आम्ही सांगणार आहोत. म्हणजे गुलाबराव पाटील यांना मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल काही संशय आहे का, असं सुद्धा त्यांच्या बोलण्यातून वाटू लागतं. पण गुलाबराव पाटील यांना एवढं समजत नसावं की मागच्या कित्येक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळं जो मराठा समाज आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे केवळ आरक्षणासाठी. आणि मनोज जरांगे पाटील त्याच पद्धतीनं लढा देत आहेत आणि समाजाचं नेतृत्व करत आहेत. ते त्यांनी सांगितलं आहे की आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात. आता आरक्षण देईल नाही देईल हे काय मुद्दा 2-3 दिवसात आपल्या लक्षातच येईल.
सरकार त्या पद्धतीनं काम करत आहे असं सुद्धा सरकारच्या वतीनं काही नेत्यांनी सांगितलंय. पण गुलाबराव पाटलांना मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी का बोलावं लागलं? कारण की ते असं सुद्धा म्हणालेत की मनोज जरांगे पाटील यांची जबरदस्ती आहे का? मी सुद्धा एक मराठा आहे, मला कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र घ्यायचं नाही, मनोज जरांगे पाटील यांची जबरदस्ती आहे का? अशा पद्धतीनं ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सुद्धा भडकलेले आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांना मोठा प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये मिळत आहे, म्हणून त्यांच्यावर छगन भुजबळ सारखे नेते टीका करत आहेत, गुलाबराव पाटील यांच्यासारखे आणि दुसरं म्हणजे नारायण राणे यांच्यासारखे नेतेसुद्धा टीका करत आहेत. नारायण राणे सुद्धा म्हणाले की 96 कोळी मराठा आणि कुणबी हा वेगवेगळा आहे आणि जो कोणी 96 कोळी मराठा आहे ते कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र घेणार नाही, असं सुद्धा नारायण राणे म्हणाले होते. आता मनोज जरांगे पाटील हे काही राजकीय नेते नाहीत, ते मराठा समाजासाठी लढत आहेत, त्यांच्यासाठी संघर्ष करत आहेत. मग राजकीय लोक त्यांच्यावर टीका का करत आहेत असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. ते त्यांच्या समाजासाठी लढत आहेत, राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीका करू नये. जे त्यांचा आणि सरकारचा लढा आहे, सरकार जो काही निर्णय घेईल तो त्यांना मान्य असेल का, किंवा त्यांनी सरकारला जो काही अल्टिमेटम दिले तो सरकारला मान्य असेल का, हे येणाऱ्या काळात दिसूनच येईल. पण या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.